आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अनंत चतुर्दशीला खेडमध्ये 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन। रायगड जिल्ह्यात 10 दिवसांच्या गणरायांचं विसर्जन उत्साहात। इंदापूर येथील 3 दुकानांना भीषण आग। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले रोहा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाचं दर्शन। आणि आज 7 सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरं चंद्रग्रहण। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड येथील सार्वजनिक आणि काही घरगुती गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला।
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध मंडळांनी 10 दिवसांच्या गणरायाला निरोप दिला. महाड, माणगाव, रोहा, पोलादपूर, अलिबाग संपूर्ण जिल्ह्यात सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. ढोल, ताशे, लेझीम, फटाके, पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आल्या. काही ठिकाणी पायी दिंड्या काढून श्रद्धावान भाविकांनी नदी, तलाव आणि समुद्र किनाऱ्यावर बाप्पाचं विसर्जन केलं. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन, नगर परिषद आणि ग्रामपंचायतींकडून कडक बंदोबस्त, क्रेनची सुविधा तसेच गोताखोरांची नेमणूक करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीही जनजागृती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या गजरात जिल्हाभरात 10 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरातील रोहा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुपली सोन्याची या गाण्यावर चक्क अदिती तटकरे यांनी ठेका धरला. यावेळी महिला पोलिसांनी खास कोकणी शैलीत साडी परिधान करून हा डान्स केला. माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे मध्यरात्री 1च्या सुमारास एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या 3 दुकानांना अचानक आग लागली. शनिवारी पहाटे 4:45 वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मध्यरात्र असल्याने या ठिकाणी कोणी नव्हतं. यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र दुकानांचं प्रचंड नुकसान झालंय. आगीचे आणि धुराचे लोळ सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरले होते. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दल आणि सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्था यांना त्वरित माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच धाठाव अग्निशमन दल, माणगाव अग्निशमन दल, महाड अग्निशमन दल, महाड MIDC अग्निशमन दल तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था घटनास्थळी दाखल झाले. 4 आगबंब यांच्या साहाय्याने सुमारे 4:45 वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आलं. आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातील दुसरं चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार असल्याने त्याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने मोठं महत्त्व आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री 9:58 सुरू होऊन पहाटे 1:26 पर्यंत राहील. एकूण 3 तास 29 मिनिटं असा या ग्रहणाचा कालावधी आहे. खेड तालुक्यातील चिंचघर येथील SM फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित SM इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी खेड तालुक्यातील MIB गर्ल्स हायस्कूल या शाळेमध्ये घेण्यात आलेल्या उर्दू भाषेत झालेल्या इंटरस्कूल सिरातून नबी दिनी आणि अदबी मुकाबला या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धकांमधील मोठ्या गटातील मेहजबीन हमदुले आणि सफा परकार या स्पर्धकांनी आपल्या सुंदर वक्तृत्वाने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उर्दू भाषेतील नात या स्पर्धेमध्ये लहान गटातील आसिम चौगले आणि मोठ्या गटातील अब्दुल कादिर अंतुले या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. आपल्या संस्थेचं आणि शाळेचं नाव ह्या मुलांनी उंचावलंय. संस्थेचे संस्थाचालक कय्यूम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजुम नाडकर यांनी स्पर्धेचे प्रथम मानकरी आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
खेड तालुक्यातील चिंचघर येथील SM फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित SM इंग्लिश स्कूलमध्ये 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या दिवशी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी केलं. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पडली. मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिपायांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. शाळेचे संपूर्ण कामकाज या दिवशी विद्यार्थ्यांनी सांभाळले. दुपारच्या सुट्टीनंतर सर्वजण शाळेच्या सभागृहात एकत्र जमले. सर्व शिक्षकांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून देणारी छोटीशी नाटिका सादर केली. त्यानंतर विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत करण्यात आलं. यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका चांगल्या पद्धतीने वठवली अशा विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतर शिक्षकांची भूमिका वठवलेल्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शाळेतील शिक्षिका पूर्वा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुरु शिष्य नात्याचं महत्त्व पटवून दिलं. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी सफा परकार आणि आभार प्रदर्शन कुमारी अधिबा चौगले या विद्यार्थिनींनी केलं. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कय्यूम सर, संस्थेच्या सचिव आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर, उपमुख्याध्यापक मोरे सर तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी बाईत, सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. खेड शहरातील बजमोई इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी संस्थेने दिनांक 30 ऑगस्ट 2025 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान इंग्रजी संभाषण वर्गाचं यशस्वी आयोजन केलं होतं. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मुबीन खैरदी सर व फिरदौस अंजुम मॅडम यांची उपस्थिती लाभली. समारोपाचा कार्यक्रम 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थाध्यक्ष ARD खतीब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुण्यांमध्ये नगर परिषद खेडच्या माजी नगराध्यक्षा वैशाली कवळे आवर्जून उपस्थित होत्या. संस्था सदस्या हलिमा खतीब मॅडम यांचीही उपस्थिती लाभली. तमन्ना शेखच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं. पालक प्रतिनिधी आसमा मणियार यांनी मुलींचं कौतुक केलं. झरीना आजरेकर यांनी काही मुलींना वेगवेगळे प्रश्न विचारताना त्याच्या उत्तरासाठी समाधान व्यक्त केलं. यावेळी विद्यार्थिनींनी मुलाखत, भाषण आणि संभाषण इत्यादींचं इंग्रजीत सादरीकरण करताना सर्वांना आश्चर्यचकित केलं. तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांचं कौतुक केलं. प्रमुख पाहुण्या कवळे मॅडम यांनी संस्थेच्या कार्याची दखल घेताना अशा उपक्रमांची प्रशंसा केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात खतीब सरांनी मुलींच्या आत्मविश्वास आणि उत्साहाबद्दल आनंद व्यक्त केला आणि अशा कार्यक्रमांची मालिका भविष्यातही सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. आभार प्रदर्शन जियाऊर रहमान खान यांनी तर सूत्रसंचालन स्नेहल खेडेकर यांनी केलं.